दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलो, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. अरे हरामखोरा, वास थोडं, पाय थोडं. मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन. आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं. ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही. संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला. वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला. कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला. रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला. तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली. रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलं 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो. आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला. हे साले सगळे झोपले होते. तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं. ते केलं 14 मे 2025 ला. गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं. ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलो, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन. आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं. ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही. आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेंना बैठक घेतली. भरत शेठ गोगावलेंना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा. त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल. दुसरा चंद्रकांत बावनकुळेंना पुन्हा एक बैठक घेतली. 7/12 कोरा यात्रा काढला, ते पैदल फिरलो. आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला. काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडूंना आंदोलन वेळेवर केलं. एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही. 2 दिवसात आंदोलन केलं आणि 3ऱ्या दिवसात बैठक लावली. अरे हरामखोरा, वास थोडं, पाय थोडं. आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल, चुकीचे आरोप करू. चुकीचे आरोप करताय. कोणाची जिंदगी तुम्ही डावावर लावताय, आयुष्य डावावर लावताय. छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाहीये. अशा पद्धतीनं जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं तर चुकीचं आहे. आम्ही पाहतोय का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो, तर आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना. जे म्हणतं ना आमच्यावर आरोप करताय ना, मग आंदोलनासाठी आत्ता मुद्दे आहे. अजूनही सोयाबीन, कापूस, मक्याची खरेदी झाली नाही सुरू. मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही. आणि ज्यांना विकली त्याला हमी भाव भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा. तुम्ही कॉमेंट्स करणार आणि गावागावात उपोषणाला बसा. उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी, काय हरकत आहे? तुम्हाला मुद्दे देतो अधिक. हमी भावाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे. हमी भाव जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय, त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे. बच्चू कडू आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनी थोडं ठेका घेतलाय. तुम्ही रस्त्यावर या. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही. काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता 8वा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून. मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही? त्यासाठी आम्ही का लढत नाही? हे प्रश्न आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला, करा. आम्ही सोबत राहू, बिंदास सोबत राहू. बच्चू कडू मॅनेज झाला या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं की आंदोलन मॅनेज झालं असा आरोप खोटा आणि अपमानास्पद आहे. त्यांनी सांगितलं की ते अजूनही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहेत आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली नाहीत. त्यांनी सरकारवर टीका केली. सोयाबीन, कापूस आणि मका खरेदी अद्याप सुरू नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. स्वाभिमान आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी झालेली नाही. MSP किमान समर्थन भाव फक्त कागदावर आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. दूध दरवाढीची मागणी प्रलंबित आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते चंद्रकांत बावनकुळे आणि खासदार माणिकराव कोकाटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख केला आणि सांगितलं की आम्ही अनेकदा चर्चा केल्या, पण काही ठोस निर्णय घेतले गेले नाहीत. आता इतर शेतकरी संघटनांनी पुढे येऊन लढा द्यावा. लढ्यांचे त्यांनी केले आवाहन. त्यांनी सांगितलं की हा लढा कोणत्याही पक्षाचा नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे.
आता प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून शेतकरी आवाज उठवू द्या असं आवाहन त्यांनी केलं. हॅशटॅग मराठी न्यूज, हॅशटॅग मराठी न्यूज लाईव्ह, हॅशटॅग मराठी बातम्या, हॅशटॅग लेटेस्ट मराठी न्यूज, हॅशटॅग पुणे, हॅशटॅग मराठी, हॅशटॅग मराठी न्यूज व्हिडिओ, हॅशटॅग मराठी लेटेस्ट न्यूज, हॅशटॅग महाराष्ट्र, हॅशटॅग पॉलिटिकल न्यूज, हॅशटॅग महाराष्ट्र पॉलिटिक्स, हॅशटॅग ब्रेकिंग न्यूज, हॅशटॅग साम टीव्ही मराठी, हॅशटॅग महाराष्ट्र न्यूज, हॅशटॅग न्यूज, हॅशटॅग महाराष्ट्र ब्रेकिंग, हॅशटॅग लाईव्ह अपडेट, हॅशटॅग लेटेस्ट अपडेट, हॅशटॅग लेटेस्ट महाराष्ट्र न्यूज, हॅशटॅग लेटेस्ट, हॅशटॅग मराठी, हॅशटॅग बच्चू कडू, हॅशटॅग देवेंद्र फडणवीस, हॅशटॅग उद्धव ठाकरे, हॅशटॅग राज ठाकरे, हॅशटॅग एकनाथ शिंदे, हॅशटॅग अजित पवार, हॅशटॅग शरद पवार, हॅशटॅग बावनकुळे, हॅशटॅग नरेंद्र मोदी, हॅशटॅग PM मोदी, हॅशटॅग पंकजा मुंडे, हॅशटॅग नाना पटोले, हॅशटॅग धनंजय मुंडे, हॅशटॅग शेतकऱ्यांचे आंदोलन, हॅशटॅग बच्चू कडू आंदोलन, हॅशटॅग काँग्रेस, हॅशटॅग BJP,